नमस्कार, मी डॉक्टर सुनील पवार, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट, विमाननगर, पुणे येथे प्रॅक्टिस करतो. हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे. तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आजचा विषय आहे गट हेल्थ. गट हेल्थ म्हणजे पोटाचे आरोग्य. गट हेल्थ ह्याची काही एक प्रमाणित व्याख्या नाहीये. गट हेल्थ चांगली आहे असं आपण कधी म्हणू, पोटाचे आरोग्य चांगले आहे असं आपण कधी म्हणू, तर जर आपल्याला पोटाचे आजार नसतील, पोटाची इम्युनिटी म्हणजे पोटाची रोगप्रतिकारक शक्ती ही चांगली असेल, आतड्यांमध्ये असणारे जीवजंतू ज्याला मायक्रोबायोम म्हणतात त्यांचा समतोल असणे, व्यक्तीला हेल्दी आहे, गुड फील गुड इफेक्ट असणे आणि इफेक्टिव्ह डायजेशन आणि ऍब्झॉर्प्शन सगळ्या मायक्रोन्यूट्रिएंट्सचं होणे, ह्याला आपण गट हेल्थ चांगली आहे असं म्हणू. जर गट हेल्थ निरोगी नसेल, गट हेल्थ चांगली नसेल, तर आपल्याला फटीग येतं, आळसपणा जाणवतो, इंडायजेशन होतं, झोप नीट येत नाही, कोणाचं वजन कमी होऊ शकतं, कोण्या व्यक्तीचं वजन वाढूही शकतं. ह्याच्या व्यतिरिक्त जर गट हेल्थ चांगली नसेल तर आपल्याला आतड्यांचे आजार असू शकतात किंवा मेंदूचे आजार होऊ शकतात, हृदयाचे आजार ह्याच्यात होऊ शकतात, लिव्हरचे आजार म्हणजे यकृतचे आजार जर गट हेल्थ चांगली नाही तर होऊ शकतात. जर गट हेल्थ व्यवस्थित नसेल तर मानसिक आजार होऊ शकतात, लॉंग टर्म हॉर्मोनल इम्बॅलन्सेस होऊ शकतात, ऑटोइम्युन डिसीज म्हणजे आपलीच रोगप्रतिकारक शक्ती आपल्या विरोधात काम करते ही अवस्था होऊ शकते. ह्याच्या व्यतिरिक्त कॅन्सरचं प्रमाण देखील भविष्यामध्ये वाढू शकतं. गट हेल्थ बरोबर नसेल तर एवढं सगळं होऊ शकतं. आता आपण जाणून घेऊ की गट हेल्थ इम्प्रूव्ह कशी करायची. गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर लक्ष द्यावं लागेल आपण काय जेवतो याच्याकडे. जेवणामध्ये पण डायव्हर्सिटी मॅटर करते. जेवढे विविध प्रकारचे अन्नपदार्थ आपण खाऊ तेवढी आपली गट हेल्थ चांगली असण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यामध्ये हाय फायबर आणि हाय व्हेजिटेबल ह्यांचं कंटेंट असणं गरजेचं आहे. जसं की होल ग्रेन्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल्स ह्यांच्यामुळे आपल्या गट हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. ह्याच्याशिवाय फर्मेंटेड फूड्सचं प्रमाण आपण वाढवलं पाहिजे. जसं की योगर्ट आहे, दही आहे, इडली आहे, डोसा आहे, ह्या पदार्थांमुळे पण आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह होण्याची मदत होते. स्वीट्स आणि बाकीचे गोड पदार्थ आपण जेवढे कमी करू तेवढं आपल्या गट हेल्थला इम्प्रूव्ह होण्याची शक्यता जास्त असते. सॉल्ट कंटेंट देखील जेवणामध्ये कमी असेल तर गट हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. जेवणामध्ये लसूण आणि आंबट पदार्थ देखील योग्य प्रमाणात असावे, हे पण गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतात. ह्याच्याशिवाय हाय फॅट असणारे गोष्टी अवॉइड केल्या पाहिजेत. प्रोसेस्ड, अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हे पण अवॉइड केलं पाहिजे. हाय फ्रुक्टोज कंटेंट असणारे ज्युसेस किंवा शेक्स हे पण अवॉइड केलं पाहिजे. आर्टिफिशियल स्वीटनर्स ह्याचं प्रमाण देखील खूप मर्यादित प्रमाणात असलं पाहिजे. तर हे जेवणामध्ये मॉडिफिकेशन आपण करू शकतो ज्याच्यामध्ये आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. तसेच डिनर हे जनरली कमी प्रमाणात असावं आणि ते लवकरात लवकर करण्याचा आपण प्रयत्न करावा. आणि जेवल्यानंतर एस्पेशली डिनर नंतर 3 तास तरी आपण झोपण्याचं टाळावं. ह्या गोष्टी जेवणामध्ये जर आपण इम्प्रूव्ह केलं तर आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह होण्याची शक्यता जास्त आहे. फास्टिंग म्हणजे उपवास हे गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आवश्यक आहे. आठवड्यातून 1 दिवस उपवास जर आपण करू शकलो तर ते गट हेल्थसाठी खूप चांगलं राहील. रेग्युलर एक्सरसाइज हे शरीरासाठी आणि गट हेल्थसाठी दोघांसाठीही खूप इम्पॉर्टंट आहे. एक्स्ट्रीम पद्धतीचे एक्सरसाइज करणे अवॉइड करावे आणि रेग्युलर एक्सरसाइज करून वेट जर मेंटेन राहिलं तर गट हेल्थ चांगली असण्याची शक्यता जास्त राहील. बरेच जण प्रोबायोटिक किंवा प्रीबायोटिक हे रेग्युलर बेसिसवर घेत असतात. प्रोबायोटिक आणि प्रीबायोटिक घेतल्यामुळं गट हेल्थ इम्प्रूव्ह होते का, हा एक क्वेश्चनेबल टॉपिक आहे. ह्याच्यावर बरीचशी रिसर्च आर्टिकल्स आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये हे कॉन्ट्रोवर्शियल आहे. काही आर्टिकल्सचं म्हणणं असं आहे की हे हेल्प करतात आणि काही आर्टिकल्सचं म्हणणं आहे की हेल्प करत नाही. तर ॲज ऑफ नाऊ सध्याच्या नॉलेज प्रमाणे प्रोबायोटिक किंवा प्रीबायोटिकचं रेग्युलर कन्झम्पशन हे गट हेल्थसाठी खूप लाभदायक आहे असं वाटत नाहीये. जर काही विशिष्ट प्रकारचे आजार असतील तर त्यावेळेस प्रोबायोटिक्स हेल्प करतात, पण गट हेल्थ ओव्हरऑल इम्प्रूव्ह करण्यासाठी रेग्युलर बेसिसवर प्रोबायोटिक किंवा प्रीबायोटिकचा तेवढं काही उपयोग होत नाही. हायड्रेशन योग्य पद्धतीने मेंटेन केलं पाहिजे. पाण्याचं कमीत कमी 2 लिटर दर दिवसाला पाणी हे पिलंच पाहिजे. जेव्हा उन्हाळा असतो किंवा
कोण्या व्यक्तीला एक्स्ट्रीम फिजिकल एक्सरसाइज किंवा शारीरिक कष्ट असतात त्यांना तर 2 लिटरपेक्षाही जास्त पाण्याची रोज गरज आहे. चांगलं हायड्रेशन ठेवल्यामुळे गट हेल्थ डेफिनेटली इम्प्रूव्ह होते. आपल्याला काही फूड इंटॉलरन्स तर नाही ना, हे देखील आपण लक्षात आणलं पाहिजे. फूड इंटॉलरन्स किंवा फूड ॲलर्जी टेस्टचा काही उपयोग होत नाही. तर आपणच कोणते अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर जर आपल्याला काही त्रास होत असतील तर त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतं, त्याची डायरी ठेवायला लागते आणि त्याच्यानुसार आपल्याला फूड इंटॉलरन्स आपल्याला काही आहे का हे पाहायला लागतं. जर कोणती अन्नपदार्थाचा फूड इंटॉलरन्स आपल्याला असेल तर ते अन्नपदार्थ कमीत कमी प्रमाणात घेतलेले बरे. मानसिक आणि शारीरिक तणाव, स्ट्रेस जर अति प्रमाणात असेल तर ते शरीरासाठी चांगलं नाहीये, हे आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे. पण जर स्ट्रेसचं प्रमाण जास्ती असेल तर गट हेल्थ देखील खराब होते, गट इम्युनिटी देखील कमी होते आणि पोटाचे आजार गट हेल्थ चांगले नसल्यामुळे होतात. त्याच्यामुळे स्ट्रेसचं प्रमाण हे लिमिटेड पद्धतीनेच असावं. ह्याच्या व्यतिरिक्त जर सिंगल मोस्ट फॅक्टर दुसरा कोणता असेल जो गट हेल्थ इम्प्रूव्ह करतो ते म्हणजे झोप. ॲडिक्वेट झोप ही खूप महत्वाची आहे. 7 ते 8 तासाची झोप जर आपण रेग्युलर पद्धतीने घेत असू तर गट हेल्थ इम्प्रूव्ह होण्यासाठी खूप मदत होते. व्यसनांपासून दूर राहिलं पाहिजे. अल्कोहोल, स्मोकिंग, तंबाखू हे सगळी व्यसनं गट हेल्थसाठी आरोग्यकारी नाहीये. गट हेल्थ ह्याच्यामुळे डॅमेज होते आणि इम्युनिटी कमी होते आणि पोटाचे आजार बळावतात. अँटीबायोटिक्सचं अननेसेसरी सेवन टाळलं पाहिजे. अननेसेसरी अँटीबायोटिक जर आपण घेत राहिलो तर इंटेस्टाईन मधले चांगले बॅक्टेरिया देखील त्या अँटीबायोटिकच्या प्रभावामुळे मरून जातात आणि आपल्या इंटेस्टाईनचे मायक्रोबायोम डिस्टर्ब होतं आणि त्याच्यामुळे पोटाचे आजार बळावतात. पाश्चात्य देशांमध्ये जेव्हा आपण 50 वर्षाचे होतो तेव्हा कोलोनोस्कोपी करून पॉलिप्स आहेत का नाही, छोटे छोटे मस्सेसारख्या गाठी इंटेस्टाईन मध्ये आहेत का नाही हे चेक केलं जातं आणि ते असतील तर त्यांना काढलं जातं. ह्याच्यामुळे आपल्याला आतड्यांचे आजार भविष्यामध्ये होण्यापासून टाळतो. तर ते देखील गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण करू शकतो. आपल्या 50व्या वयाच्या 50व्या वर्षी कोलोनोस्कोपी करून आपण लार्ज इंटेस्टाईन व्यवस्थित आहेत का नाही हे चेक केलं पाहिजे. ह्याच्याशिवाय हायजीन हायपोथेसिस हे एक हायपोथेसिस आहे. जेव्हा आपण खूपच क्लीन राहायला लागतो, खूपच सॅनिटायझर वापरायला लागतो, खूपच फ्लोअर क्लिनिंग करायला लागतो आणि आपण नॅचरली एक्सपोज होण्यापासून बॅक्टेरिया, व्हायरस यांना नॅचरली एक्सपोज होण्यापासून वाचतो, तेव्हा आपल्याला भविष्यामध्ये जाऊन काही ऑटोइम्युन आजार किंवा पोटाचे आजार होण्याची रिस्क वाढते. तर हायजीन हायपोथेसिस असं म्हणतं की क्लीन राहिलं पाहिजे पण अति क्लिनिंगचा अट्टहास हा टाळला पाहिजे. अति सॅनिटायझर वापर, अति फ्लोअर क्लिनिंगचा वापर हा टाळला पाहिजे. त्याच्यामुळे देखील फ्युचरमध्ये आपली इम्युनिटी ही आपल्या विरोधात काम करण्याची शक्यता जास्त असते. तर आज आपण जाणून घेतलं की गट हेल्थ म्हणजे काय आणि गट हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कोणकोणत्या गोष्टी आपल्या रेग्युलर जीवनात अंमलात आणू शकतो. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. धन्यवाद.